हॅलो फ्रेंड्स, आज 5 मे आमच्या लग्नाची आज ॲनिव्हर्सरी आहे. तर त्यामुळे आम्ही कुठे बाहेर जाण्याचा विचार केला आणि अशा उन्हात कुठे जायचं. तर ठीक आहे म्हणलं जाऊया कुठेतरी. म्हणून आम्ही तर अशा उन्हामध्ये कुठे जायचं, तर ऑफकोर्स वॉटर पार्कलाच. सो आम्ही कोल्हापूरला जायचं ठरवलं. तिथलं थोडं वातावरण थंड असेल वाटलं होतं. ठीक आहे, पण झाडं वगैरे बघून छान वाटलं. अशी मस्ती करत गाडीमध्ये मी, आयुष, माझी बहीण, श्रेयश, सगळे आम्ही मिळून मस्ती करत फुल एन्जॉय करत पोचलो वॉटर पार्कला. शिवतेज वॉटर पार्क आम्ही चूज केला, ज्याच्यामध्ये लहान मुलांसाठी थोडं जास्ती आहे प्लेइंग एरिया. सो तर इथे आम्ही चेंज करून फुल एन्जॉय केला, पाण्यामध्ये डान्स केला आणि आयुषला थोडं स्विमिंग पण करायला सांगितलं आणि थोडं शिकवलं पण. त्याला खूप तो एन्जॉय करता आणि आम्हीही खूप एन्जॉय केला. त्याच्यानंतर 2 वाजता आम्ही लंच घेतला, त्यांच्याकडूनच असतो लंच. आफ्टर लंच परत स्विमिंग पूलमध्ये आलो आणि वॉटर राईड्स पण केल्या. हां, आणि खूप अशा कडक उन्हामध्ये थंडगार पाण्यामध्ये खूप छान वाटत होतं. तर माझी थोडीशी मस्ती चालू होती. मला खूप पाण्याची भीती वाटते, पोहताही येत नाही. तर मला ढकलू नका खाली, फक्त हेच माझं म्हणणं होतं. मी टेपवरती बसून फक्त एन्जॉय केला आणि डान्स केला, कारण मला पोहता येत नाही. सो पाण्याची थोडीशी भीती आहे मला. तर इथे काय माझे फोटोज आहेत जे मी घेतलेत, बघू शकता. हे आहे सेल्फी पॉईंट, जिथे गॉगलची सेल्फी आहे. असे खूप सुंदर फोटो घेऊन दिवस आम्ही स्पेंड केला. इथे थोडा फन टाईम बहिणीसोबत मस्त असा डान्स केला. दोघींनाही खूप डान्स आवडतो. त्याच्यानंतर चेंज करून आम्ही थोडं त्यांच्या पार्कमध्ये सर्व राईड्स मुलांसाठी ज्या आहेत त्या पण केल्या, ज्या मोठ्यांसाठी त्या पण केल्या. सनसेट होत आला होता, त्यामुळे सुंदर असं ऊन पडलं. त्याच्यामध्ये थोडेसे फोटो पण घेतले आणि मोठ्यांसाठी पण राईड्स होत्या त्या पण. हा ब्रेक डान्स होता, त्याच्यामध्ये मी, आयुष, माझी बहीण सर्वजण बसलो, मस्त एन्जॉय केलं. तर खूप छान सिम्पल थीम असलेला हा वॉटर पार्क आहे, ज्याच्यामध्ये लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी खूप साऱ्या राईड्स वगैरे आहेत. तुम्ही नक्की एकदा भेट द्या शिवतेज वॉटर पार्कला. त्याच्यानंतर चेंज करून थोडं कल्चरल ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर मॅजिक शो होता. त्या मॅजिक शोमध्ये आम्ही 5-6 मॅजिक्स पाहिले. अगदी खूप छान असे त्यांनी मॅजिक करून दाखवले. त्याच्यानंतर हे मिरर्स होते, जे मॅजिक मिरर्स होते. एकामध्ये खूप उंच दिसतंय तर दुसऱ्यामध्ये खूप जाड दिसतंय. ते पण खूप फनी होतं. त्याच्यानंतर गरबा डान्स थोडासा केला सर्व बायकांनी ज्या तिथं होत्या. स्टेजवरती जाऊन डान्स केला, छान वाटलं. टिपऱ्या डान्स पण होता, तो पण केला. अगदी फुल दिवस एन्जॉय करण्यासाठी तुम्ही इथं येऊ शकता. तो 1 डे प्लॅनिंग असेल ट्रिपचं, तर जर फॅमिलीसोबत एन्जॉय करायचं असेल तर हा वॉटर पार्क ही बेस्ट असू शकतो. तर तुम्हीही या, एन्जॉय करा मुलांसोबत, कारण मुलांसाठी खूप छान राईड्स आणि ॲक्टिव्हिटीज आहेत. सो मला तर हे खूप आवडला. आमचा ॲनिव्हर्सरी डे खूप छान प्रकारे आम्ही स्पेंड केला. डान्स झाल्यानंतर आय थिंक 7 वाजले होते. त्याच्यानंतर 7 नंतर आम्ही बाहेर पडलो तिथून. तर जाताना खूप छान मेमरीज घेऊन गेलो, कारण मुलांनाही खूप आवडला तो वॉटर पार्क. सो एखादा दिवस रोजच्या कामातून काढणं गरजेचं असतं आपल्या फॅमिलीसाठी आणि स्वतःसाठी पण. आपण स्वतःलाही पॅम्पर करत असतो, स्वतःचीही थोडीशी मनाची नक्कीच काळजी घेतली पाहिजे. रोज कामं आणि हे असतातच. सो आणि त्याच्यानंतर तिथे बघण्यासारखं म्हणजे त्यांनी मूर्त्या वगैरे खूप छान बनवलेत. हा शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. त्याच्या पलीकडे त्यांनी सर्व शिवाज्याभिषेक सोहळ्यापर्यंत सर्व जे मुवमेंट्स आहेत ते सर्व खूप छान भिंतीमध्ये कोरून अगदी सुंदर असं बनवलेलं आहे. ते लहान मुलांसाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे, कारण शिवाजी महाराजांचा इतिहास सर्व त्यांना ह्या चित्रांमधून अगदी बघितलं समजून जाईल इतकी सुंदर त्यांनी तिथे कला त्यांची दाखवलेली आहे. सो आफ्टर त्याच्यानंतर 8 तिथून आम्ही निघालो. रात्रीचा प्रवास करायला छान वाटतं. त्याच्यानंतर केक कटिंग केली आणि